एक महत्त्वाची बातमी आहे। विमानाच्या आजच्या दोन मोठ्या घटना आहेत। हाँगकाँगवरून दिल्लीला येणारं एअर इंडियाचं विमान पुन्हा हाँगकाँगला रवाना केलं गेलंय, तर एअर इंडियाचं बोईंग 787 ड्रीमलाइनर विमान पुन्हा एकदा हाँगकाँगला रवाना केलेलं आहे। विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची शंका आहे, तर लखनौ विमानतळावर सौदी एअरलाइन्सच्या विमानाच्या चाकातून धूर निघाल्याचा प्रकार घडलाय। अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं, सर्व प्रवासी सुखरूप आहेत। विमानाच्या दोन मोठ्या घटना। बातमी नंबर 1, लखनौ विमानतळावर उतरलेल्या सौदी एअरलाइन्सच्या विमानाच्या चाकातनं धूर निघाला। लखनौ विमानतळावर उतरत असतानाच लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्यानं सौदी एअरलाइन्सच्या विमानाच्या चाकातनं धूर आणि ठिणग्या निघाल्या। वैमानिकानं विमान धावपट्टीवर थांबवून हवाई वाहतूक यंत्रणेला माहिती दिली। अग्निशमन दलानं सर्व 250 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढत ही आग आटोक्यात आणली। हे सर्व प्रवासी हज यात्रेवरून परत आले होते। बातमी नंबर 2, दिल्लीला येणारं एअर इंडियाचं AI-315 हे विमान हाँगकाँगला परत वळवण्यात आलं। या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची शंका होती। उड्डाणानंतर काही वेळ या विमानानं साऊथ चायना सीवर घिरट्या मारल्या। त्यानंतर हे विमान तात्काळ हाँगकाँग विमानतळावर माघारी नेण्यात आलं। हाँगकाँगवरून दिल्लीला येणारं हे बोईंग 787 ड्रीमलाइनर विमान होतं। या विमानानं हाँगकाँगवरून सकाळी 8:50 उड्डाण केलं होतं, तर दुपारी 12:20 हे विमान दिल्ली विमानतळावर येणं अपेक्षित होतं।